कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. हुप्रीत ब्लॅकमेलिंग व सेटलमेंटच्या चर्चांना उधाण. वारंवारच्या आंदोलनांमुळे व्यापारी वर्ग त्रस्त. हातकणंगले तालुक्यातील चांदी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या हुपरी शहरात सध्या कथित ब्लॅकमेलिंग, सेटलमेंट आणि राजकीय दबावाच्या चर्चांनी जोर धरलाय. काही स्वयंघोषित राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची टीम विविध ठेके, बांधकामे आणि प्रशासकीय कामांमध्ये हस्तक्षेप करत असल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू आहे. काही ठेकेदारांची बिले मंजूर करून देणे, ठेके मिळवून देण्यासाठी दबाव टाकणे, बांधकाम व्यावसायिकांना अडचणीत आणणे, तसेच माहिती अधिकाराचा वापर करून ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर दबाव निर्माण करून सेटलमेंट केल्याच्या चर्चांनी वातावरण तापलंय. या संदर्भातील काही कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची ही चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. दर आठवड्याला विविध आंदोलनांमुळे वारंवार गाव बंदची परिस्थिती निर्माण होत असल्याने व्यापारी, दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत. प्रत्येक वेळी गाव बंद करून व्यापारावर परिणाम होतो, अशी भावना व्यापारी वर्गातून व्यक्त होते. याच पार्श्वभूमीवर काही सामाजिक संघटना व राजकीय पक्ष गाव बंदला विरोध करण्यासाठी पुढे सरसावले असून पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळते. दरम्यान नगर परिषदेतील ठेक्यांमध्ये काही ठेकेदार आणि संबंधित घटकांची मिलीभगत असल्याचीही चर्चा रंगू लागलीय. गावाची बदनामी करणारे आणि पडद्यामागून राजकारण करणारे प्रकार थांबले पाहिजेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होते. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या YouTube चॅनल सबस्क्राईब आणि Instagram अकाउंटला फॉलो नक्की करा.